Now today's we are going to start units and some fundamental properties of केमिस्ट्री. सिंपल आहे आणि इझी आहे. आपण आजच्या टॉपिक मध्ये काय शिकणार आहे बघा, युनिट्स अँड सम फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ केमिस्ट्री. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला इथं युनिट्स म्हणजे काय पाहायचं आहे आणि काही प्रॉपर्टीज पाहायचे, जसं मास असते, व्हॉल्यूम असते, टेम्परेचर असेल किंवा अदर डेन्सिटी असेल. ह्या काही प्रॉपर्टीज पाहायचे की ज्या केमिस्ट्रीमध्ये नेहमी यूज होतात. म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, सम फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ केमिस्ट्री. त्याच्या भरपूर सारे, पण आपण इथं 3-4 पाहणार आणि त्याच्या रिलेटेड काय पाहणार, युनिट्स. ऍक्च्युअली युनिट हा जो पार्ट आहे ना, हा मेनली फिजिक्स मध्ये येतो आणि डिटेल तुम्हाला हे फिजिक्स मध्ये आहे, पण तरीही आपण काय करू, थोडक्यात या युनिट्स बद्दल पाहू. तर पहिले पाहू आपण युनिट्स आणि नंतर काय पाहू याच्या प्रॉपर्टीज. लक्षात ठेवा, आज महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पहिला पाहू आपण युनिट्स कशाला म्हणतात. चला लक्षात. सो फर्स्ट ऑफ ऑल युनिट काय असते किंवा आपण युनिट्स कशाला म्हणतो, काय असतं बा युनिट, तर लक्ष द्या. ऍक्च्युअल मध्ये युनिट काय असते, सपोज जर तुम्ही एखाद्या वेळेस दुकानामध्ये गेले आणि जर सपोज तुम्ही त्याला म्हटलं की मला साखर द्यायची आहे किंवा साखर तुम्हाला घ्यायची असेल, तुम्ही मागितली त्याला साखर द्या, तर ऍक्च्युली तुम्ही आहे ना, साखर घेत असताना काहीतरी युनिट तिथं सांगतात. जसं फॉर एक्झाम्पल, मला 1 किलो साखर पाहिजे, मला 2 किलो साखर पाहिजे, मला 5 किलो साखर पाहिजे. हा जो किलो आहे ना, हे आहे युनिट. लक्षात ठेवा. नंतर सपोज जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी एका गावावरून जर दुसऱ्या गावाला जायचं असेल आणि तुम्हाला जर अंतर पाहिजे असेल, अंतर जर माहिती करून घ्यायचं असेल, सपोज कन्सिडर करा की मला अकोल्यापासून बॉम्बे पर्यंत जायचं आहे आणि जाताना मला काय माहिती पाहिजे, अंतर. तर मला त्याची अंतर जो आहे किंवा त्याचे आपण जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स मोजण्यासाठी पण मला काहीतरी युनिट लागते आणि ते युनिट काय असेल, ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, किलोमीटर म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला मीटर वगैरे मध्ये ते मोजू शकता. पण जनरली मीटर नाही, किलोमीटर मध्ये 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटर. ओके, तर हे आहे. तर ऍक्च्युअल मध्ये हे काय झालं, हे युनिट्स झाले. तर म्हणजे बघा, डिस्टन्स साठी युनिट लागलंय तुम्हाला. नंतर तुम्हाला काही वजन वगैरे मोजायचं असेल तर युनिट लागलेलं आहे. टेम्परेचर असेल, तापमान, आजचं तापमान किती, तुम्ही लगेच म्हणता आजचं तापमान 35 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस काय युनिट आहे. ऍक्च्युअली युनिट म्हणजे नेमकं काय असते किंवा युनिटची डेफिनेशन काय आहे, तर हे आपण पहिले पाहणार. तर युनिट तुम्हाला समजलं, आपण बऱ्याचशा ठिकाणी युनिट्सचा वापर करतो. युनिट म्हणजे काय, तर युनिटची डेफिनेशन आहे arbitrarily decided and universally accepted standard called as unit. Simple definition. बघा, the arbitrarily decided and universally accepted standard called as unit. युनिट म्हणजे नेमकं काय असते, तर युनिटची डेफिनेशन आहे arbitrarily decided. तुम्ही त्याला डिसाइड करा, arbitrarily डिसाइड करा किंवा काही पॅरामीटर्स घेऊन त्याला डिसाइड करा, त्याला म्हणतात arbitrarily decided. पण तुम्ही डिसाइड केलं म्हणून चालणार नाही, त्याला कोणी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. युनिव्हर्सनी, पूर्ण जगाने त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नाही तर मग आपण तो कोणाला काही म्हणू, सपोज आपण गेलो दुकानात आणि म्हटलं की मला तुम्ही 5 लिटर साखर द्या, असं थोडी ना चालणार. मी 5 लिटर साखर म्हटलं, म्हणजे तुम्ही कशालाही कोणतं युनिट डिसाइड नाही करू शकत. ऍक्च्युली दुकानात गेल्यानंतर तुम्ही 5 लिटर साखर मागितला, तर हे युनिट ठीक आहे तुम्हाला चालते, पण त्याला युनिव्हर्सने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, दुसऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणून तुम्ही दिलेलं युनिट कोणतं युनिट चालणार नाही, तुमच्यानुसार नाही चालणार. तुम्ही त्याला डिसाइड करा, पण ते कोणी ऍक्सेप्ट केलं पाहिजे, पूर्ण युनिव्हर्सने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, लोकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे, जगाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणून काय असते की आर्बिट्ररली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड. असं स्टँडर्ड की जे आर्बिट्ररली डिसाइडेड असेल पण त्याला युनिव्हर्सली ऍक्सेप्ट केलेलं असेल, अशालाच काय म्हणतात, अशाला युनिट म्हणतात. ओके, इथपर्यंत आपल्याला समजलं की आपण ते डिसाइड करू शकतो. कोणतंही युनिट तुम्ही डिसाइड करा, पण त्याला जगाने त्याला मान्यता दिली पाहिजे, असं स्टँडर्ड म्हणजेच काय असेल, युनिट असेल. ही डेफिनेशन लक्षात ठेवा, आर्बिट्ररली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड कॉल्ड ॲज युनिट. ओके, आता डिफिकल्टी काय झाली की युनिट बद्दल काय झालं माहिती आहे का, की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक घटकासाठी, वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे युनिट्स वापरले गेले. बघा, जगामध्ये आपल्याला माहिती आहे भरपूर सारे देश आहेत, त्यांचं स्वतःचं जे आहे ते स्वतःचं त्यांचं सपोज जे असेल, नेटवर्किंग असेल म्हणा किंवा स्वतःचे युनिट्स ते काय करत होते, वापरत होते. जसं भारतामध्ये पहा ना, तुम्ही जुन्या काळामध्ये जर बघितलं ना, आणि जुन्या काळामध्ये काय आपण आताही वापरतो, की आपल्या घरचे जे आहे ते आताही म्हणतात की दळण घेऊन जात असताना आपल्याला काय म्हणतात, जा हे 1 पायली दळण आहे. 1 पायली, मी काय म्हटलं, 1 पायली दळण आहे, घेऊन जा.
किंवा तुम्हाला म्हणतात ना 4 शेर दळण आहे. आता पायली आणि दळण हे पण युनिटच आहे, पण आपल्याला माहित आहे एक पायली म्हणजे आजच्या काळामध्ये किती नियर अबाउट 3, कोणा ठिकाणी 3 किलो, कोणा ठिकाणी 4 किलो. जसं आमच्याकडे जळगावकडे काय म्हटलं जातं, एक पायली म्हणजे नियर अबाउट 4 किलो. बऱ्याच ठिकाणी 3 किलो पण म्हणतात पायलीला, पण ते डिपेंड करेल. ओके. नंतर एक शेर म्हणजे 1 किलो. म्हणजे बघा बरं, हा शेर आता आपण त्याला किलो मध्ये कन्वर्ट केलं, पण जुन्या काळामध्ये काय म्हणायचे, एक पायली आहे, 2 पायली आहे, 3 पायली घ्या. एक शेर असेल, 2 शेर असेल, 3 शेर ज्वारी आहे. सपोज जर तुम्ही कोणाच्या शेतामध्ये गेले तर तुम्हाला मी 4 शेर ज्वारी देणार. ऍक्च्युली तिथं हा शेर काय झाला होता, युनिट झालं होतं. म्हणजे जुन्या याच्यामध्ये भारतामध्ये शेर पायली असं युनिट होते. त्याच्यानंतर तुम्ही जर अमेरिकेत गेले तर वेगळं युनिट असेल, सपोज जर अफगाणिस्तानमध्ये गेले तर वेगवेगळे युनिट्स असतील. मग काय झालं, या युनिट्स हे जे युनिट्स होते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, याच्यावर थोडंसं काय केलं पाहिजे माहिती का, बंधनं आले पाहिजेत. म्हणून काय केलं की काही जे चांगले प्रगत हे होते कंट्रीज होत्या, त्यांनी काय केलं माहिती का, स्वतःचे काही सिस्टीम्स दिल्या. लक्षात ठेवा, म्हणून युनिटला एका जागी आणण्यासाठी काही सिस्टीम अस्तित्वात आलेल्या आहेत. बरं का बरं आल्या, मी तेच सांगत आहे तुम्हाला की जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे युनिट्स होते आणि मग त्यांना कुठेतरी एकत्रित आणलं गेलं पाहिजे. जगासाठी कुठेतरी काही एक स्पेसिफिक सिस्टीम्स असली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला गेले. मग पहिल्यांदा कोणी प्रयत्न केला, तर पहिला प्रयत्न केला जर्मनीमध्ये. बघा, जर्मनी. ओके. जर्मनीमध्ये काय झालं माहिती का, जर्मन सायंटिस्ट गॉस, कोण आहे, जर्मन सायंटिस्ट, जर्मनीमध्ये जर्मन सायंटिस्ट गॉस इन 1832 1932 मध्ये एक सिस्टीम दिली आणि ज्याचं नाव आहे माहिती आहे आपल्याला, काय आहे बघा बरं, सीजीएस सिस्टीम. माहिती आहे तुम्हाला? बघा, जर्मन सायंटिस्ट गॉस यांनी 1832 मध्ये काय केलं, एक सिस्टीम दिली ज्याचं नाव काय, सीजीएस. ऍक्च्युली सीजीएसचं मिनिंग काय तुम्हाला माहिती आहे, सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. ऍक्च्युली हा आहे सेंटीमीटर, हा कशासाठी आहे, ग्राम, आणि हा काय आहे, सेकंड. ऍक्च्युली सेंटीमीटर म्हणजे काय, लेंथ. ग्राम कशासाठी, माससाठी, वजनासाठी, आणि सेकंड कशासाठी, टाइमसाठी. बरं, हे जे सिस्टीम आहे सीजीएस सिस्टीम, याचं मिनिंग काय आहे, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद, आणि कोणासाठी, लेंथ, मास आणि टाइम. हे जे 3 मेन फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत, या 3 फंडामेंटल प्रॉपर्टीज साठी हे सिस्टीम काय देत होती, युनिट देत होती, आणि त्याला काय म्हटलं गेलं, सीजीएस सिस्टीम. तसे बाकीची जे आहेत प्रॉपर्टीज त्याला पण दिले, पण मेन याला सीजीएस का बरं म्हणतात, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. पहिल्यांदा देण्यात आली, कोणी दिली, तर गॉस नावाच्या सायंटिस्टने दिली. कुठं दिली, तर जर्मनीमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणसाल की सीजीएस सिस्टीमचं मेन ओरिजिन कुठून आहे, तर जर्मनीमध्ये आहे. मग जर्मनीमध्ये ही सिस्टीम अस्तित्वात आली आणि जर्मनचे जे लोक आहेत हे सिस्टीम वापरायला लागले. ओके. काय साठी, लेंथसाठी, माससाठी, टाइमसाठी काय काय वापरायचे, काय युनिट दिलं, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद हे युनिट दिलं, म्हणून त्याला कोणती सिस्टीम म्हणतात, सीजीएस. ओके. डिफिकल्टी काय झाली बघा, हे समजलं तुम्हाला, सीजीएस सिस्टीम दिली, लिहून देतो हा, लक्ष द्या. जर्मन सायंटिस्ट गॉस इन 1832 गिवन काय दिलं, सीजीएस सिस्टीम. ठीक आहे, सीजीएस सिस्टीम दिली. चला नेक्स्ट कोण आहे आता बघा. डिफिकल्टी काय झाली की एखाद्या रूमची जर तुम्हाला लेंथ मोजायची असेल, सपोज जर मी म्हटलं की आपल्या घरची आपल्याला एखाद्या रूमची लेंथ मोजायची आहे, तर त्या ठिकाणी हे जे सेंटीमीटर जे युनिट आहे ना लेंथचं, हे एकदम स्मॉल पडायचं. किंवा जर मी म्हटलं की एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं एखादा रोड मध्ये काहीतरी मोजायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी रोड मोजायचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे हे सेंटीमीटरने मोजणे म्हणजे डोकोदुखी ठरायचं. नंतर एखादं जर समजा तुम्हाला एखादी वस्तू खूप जास्त घ्यायची आहे तर त्याला ग्रॅम मध्ये मोजत घेणं पॉसिबल नव्हतं. म्हणून या सिस्टीमला थोडेसे ड्रॉबॅक्स आले. म्हणून काय आलं माहिती आहे का, इटलीमध्ये, सॉरी हा चालेल, जर्मनी नंतर इटली. या इटलीमध्ये काय झालं माहिती आहे का, सायंटिस्ट होता मध्ये. इटलीमध्ये काय झालं बघा, जर्मनी झाली इटली, इटलीमध्ये काय झालं, सायंटिस्ट होता जॉर्ज इन 1889 किंवा तुम्ही समजू शकता 1889 मध्ये काय दिलं माहिती आहे, काय सिस्टीम दिली, गिवन. बघा कोणती सिस्टीम दिली, एमकेएस सिस्टीम दिली. आणि एमकेएस काय आहे, एमकेएस, एम म्हणजे पुन्हा तोच मीटर, के म्हणजे किलो, आणि इथं एस म्हणजे काय, कशासाठी, सेकंद. म्हणजे हा कोणासाठी होता, मीटर पुन्हा काय, लेंथ, किलो कशासाठी दिलं असेल माहिती तुम्हाला, मास, आणि हे काय आहे, टाइम.
म्हणजे पुन्हा काय झालं माहिती का, या सिस्टीमला ओव्हरकम करण्यासाठी इटलीमध्ये काय झालं की जो एक सायंटिस्ट होता कोण, जॉर्ज, यांनी काय केलं माहिती का, पुन्हा एक सिस्टीम दिली, दॅट इज MKS सिस्टीम. माहिती आहे तुम्हाला MKS सिस्टीम काय? MKS, M फॉर मीटर, K फॉर किलो अँड S फॉर सेकंड. MKS कोणासाठी? मीटर लेंथ, किलो मास, पुन्हा टाइम. त्याच्यासाठी जे CGS आहे तेच काय MKS. फक्त या सिस्टीम मध्ये जे युनिट आहेत ना हे थोडेसे मोठे घेण्यात आले, लार्ज घेण्यात आले. कोणती आहे? MKS सिस्टीम अस्तित्वात आली. कुठं? इटलीमध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम आलं तुमच्या लक्षात. आता नेक्स्ट काय झालं बघा, एक सिस्टीम आली ज्याला म्हणतात FPS सिस्टीम. FPS म्हणजे काय वाटलं तर लिहून देतो, फूट पाऊंड अँड सेकंड. हे जे सिस्टीम आहे ना, हे सिस्टीम कुठे यूज करण्यात आली माहिती आहे का? फर्स्टली UK, युनायटेड किंगडम, इंग्लंड मध्ये यूज करण्यात आली. आणि हे वर्ल्ड वाईड काय झाली, थोडीशी फेमस झाली. का बरं फेमस झाली असेल माहिती आहे का? FPS सिस्टीम सॉरी केव्हा दिली हे सांगून देतो. 1891 नंतर ही काय करणार यूज मध्ये आली. तर FPS सिस्टीम काय आहे? FPS म्हणजे फूट पाऊंड अँड सेकंड. फूट पुन्हा कशामध्ये मोजतो आपण? म्हणतो 1 फूट 2 फूट 3 फूट लेंथच. पाऊंड वजनामध्ये. तुम्ही अजूनही पहा, जर तुम्ही जिम मध्ये इकडे तिकडे जात असाल, जे वेट आहे ते पाऊंड मध्ये असतात, वजन. आणि सेकंड हा टाइम साठीच आहे. ओके, म्हणजे फूट पाऊंड अँड सेकंड. FPS सिस्टीम आली 1891 मध्ये UK मध्ये. युकेनी युनायटेड किंगडम म्हणू शकता किंवा इंग्लंड मध्ये हे अस्तित्वात आली. ऍक्च्युली ही जी सिस्टीम आहे ही थोडीशी जास्त प्रगत झाली किंवा बऱ्याचशा देशांनी याला युज केलं. का बरं? तुम्हाला माहित आहे ना, युकेचं जे राज्य होतं, जसं भारतावर होतं तसं बऱ्याचशा ठिकाणी, अमेरिका असेल अदर ठिकाणी पण या युकेचे बरंचसं राज्य होतं किंवा यांनी राज्य केलं. त्याच्यामुळे काय ही सिस्टीम थोडीशी बऱ्याचशा मध्ये यूज झाली. म्हणजे युकेला असेल, USA असेल, अमेरिका यांच्यामध्ये पण ही सिस्टीम काय झाली, युज झाली. पण डिफिकल्टी काय होती बघा, की जर्मन मध्ये वेगळी सिस्टीम, इटली मध्ये वेगळी, FPS वगैरे आहे UK, USA किंवा अदर कंट्रीज मध्ये वेगळी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरण्यात आल्या. आता गडबड काय झाली माहित आहे का, की सपोज कन्सिडर करा भारतातला एखादा व्यक्ती आहे, त्याला भारतातलं युनिट्स माहित आहे, तो जर समजा अमेरिकेमध्ये गेला तर तिथं गडबड होईल ना. तर आपण जर म्हटलं समजा अमेरिकेमध्ये जर जाऊन म्हटलं तुम्ही की 1 पायली गहू मी दळणार, 1 पायली, तर त्याला समजलं पाहिजे ना 1 पायली म्हणजे 4 किलो होते अमेरिकेमध्ये जाऊन. म्हणजे काय गडबड झाली की एका कंट्रीज मधले युनिट्स दुसऱ्या कंट्रीमध्ये युज होत नव्हते, मग तिथं गडबड होत होती. म्हणून काय झालं की सायंटिस्ट लोकांना असं कुठेतरी वाटायला लागलं की पूर्ण जगामध्ये जी युनिटची सिस्टीम आहे ते एकच असली पाहिजे. म्हणून काय झालं, 1960 मध्ये सायंटिस्ट लोक एकत्रित आले. बरेचसे जे देश आहेत त्यांचे एकत्रित सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक सिस्टीम दिली ज्याचं नाव आहे SI सिस्टीम. म्हणजे 1960 मध्ये काय झालं, सायंटिस्ट एकत्रित झाले आणि त्यांनी पूर्ण युनिव्हर्ससाठी किंवा पूर्ण जगासाठी एकच युनिटची सिस्टीम असली पाहिजे म्हणून कोणती सिस्टीम दिली, SI सिस्टीम. यालाच म्हणतात सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल सिस्टीम म्हणू शकता तुम्ही. बघा, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा कोणी म्हणते इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. लक्षात ठेवा, SI चा लॉंग फॉर्म काय, जर कोणी विचारला व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ SI तर तुम्ही सांगू शकता सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा मेन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे ही पूर्ण वर्ल्ड वाईड पूर्ण जगामध्ये ही वापरण्यात येते. कोणती? SI सिस्टीम. आपण पहिले याच्याविषयी पाहू. हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं, याच्याविषयी काही डिटेल पाहायचं नाही, तुम्ही फिजिक्स मध्ये डिटेल शिकू शकता. आपण थोडक्यातच SI बद्दल पाहू, कारण आपल्याला जास्त डिटेल नाही आहेत युनिट्स, फक्त एक समजण्यासाठी मी सांगत आहे तुम्हाला. ओके, आपल्याला तर मेन काय पाहायचे, प्रॉपर्टीज पाहायचे. तरी पण एक थोडक्यात सांगितलं, लक्ष द्या. आपल्याला मेन SI पाहायची आहे. बघा, SI सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. काय म्हणतात? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय, SI. 1960 मध्ये आली. ऍक्च्युली या सिस्टीमला काय केलं, SI सिस्टीमला सायंटिस्ट लोक एकत्रित आले आणि SI दिली. आता SI ने काय केलं माहिती आहे का, की काही फंडामेंटल प्रॉपर्टीज काय केल्या माहिती आहे का, एकत्रित केल्या. आणि त्या फंडामेंटल प्रॉपर्टीजला 7 फंडामेंटल प्रॉपर्टीज यांनी एकत्रित केल्या आणि त्याला काय दिले, युनिट्स दिले. आणि ते लक्षात ठेवा, मी काय सांगत आहे, SI सिस्टीम ही पूर्ण वर्ल्ड वाईड आहे किंवा पूर्ण जगामध्ये वापरल्या जाते. म्हणजे आज आपण जे 7 इथं युनिट किंवा 7 फंडामेंटल जे मी सांगणार त्याचे जे युनिट्स आहेत ते पूर्ण वर्ल्ड वाईड आहेत, जगामध्ये आहेत. म्हणजे भारतामध्ये यूज होतात, अमेरिकेत यूज होतात, तुम्ही ज्या देशात असाल तिथे यूज होतात.
मग SI सिस्टीमने काय केलं, पूर्ण जगामध्ये एक सारखी युनिट सिस्टीम लागू केली आणि त्यांनी 7 मेन फंडामेंटल प्रॉपर्टीज आणि त्याचे युनिट्स दिले. काय आहेत बघा बरं, कोणत्या प्रॉपर्टीज आहेत हे तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाहता, फिजिक्स मध्ये पण शिकले, मी पण लिहून देतो, लक्षात ठेवा. आपण काय करू माहिती आहे का, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात त्यांना, फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, फंडामेंटल क्वांटिटीज घेऊ आपण. फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या, ओके, त्याचे इथं आपण सिम्बॉल, हे कोणाचे सिम्बॉल असतील ऍक्च्युअली, फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल. नंतर याला काय दिले, SI युनिट दिले. इथं SI युनिटचं नाव लिहू आपण, SI युनिट नेम्स, आणि इथं काय देऊ, सिम्बॉल. इथे मी सहज लिहून दिलं तुम्हाला की सिम्बॉल ऑफ युनिट, म्हणजे हे जे युनिट्स आहेत हे याचे सिम्बॉल. म्हणजे इथे सिम्बॉल सिम्बॉल 2 वेळा आले. हे सिम्बॉल ऍक्च्युअली क्वांटिटीसाठी किंवा फंडामेंटल ज्या क्वांटिटी वापरणार आपण त्याच्यासाठी हे सिम्बॉल आहे, आणि SI युनिट आणि हे काय त्याचे सिम्बॉल्स. ओके, किती आहे, 7. सो 1 2 3 4 5. चालेल, हे मोठी झाली, लक्षात ठेवा. इथं पण एक करून घेऊ आपण. ओके, थोडंसं लहान मोठे होतील काही फरक नाही. 1 2 3 4 5 6 अँड लास्ट 7. चला, कोणत्या 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 क्वांटिटीज आहेत की ज्यांनी SI सिस्टीमने त्याला काय दिले, युनिट्स दिले. मेन फंडामेंटल आहेत, मुख्य आहेत कोणत्या बघा. पहिली आहे जे जनरली घेतलं जाते, लेंथ. ओके, दुसरं आहे मास. लेंथ झाला, मास झाला, देन टाइम. बरेचसे तुम्ही वेगवेगळे इकडे तिकडे झाले तरी जातात. लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, देन आहे इलेक्ट्रिक करंट. थोडंसं शॉर्टकट देतो, इलेक्ट्रिक करंट. ओके, नेक्स्ट आहे टेम्परेचर, देन आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, असा लिहून देतो. हा केमिस्ट्रीच्या कामाचा आहे बरं. हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा मेन कामाचा आहे केमिस्ट्री, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि देन नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, टेम्परेचर असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. ह्या स्पेसिफिक आहेत, ह्या जास्त जनरली कोणावर दुसऱ्या डिपेंड नाही राहतात. ह्या इंडिपेंडंट प्रॉपर्टीज आहेत, जरी म्हटलं तरी चालेल. ह्या इंडिपेंडंट क्वांटिटीज आहेत, लक्षात ठेवा. आणि या इंडिपेंडंट क्वांटिटीजला काय दिलं, SI सिस्टीमने काय दिलं, हे दिलेले आहेत, युनिट्स दिलेले आहेत. आता लेंथ कशाने डिनोट करतात, L, मास M, ही याचे बरं, टाइम T. म्हणजे जर तुम्हाला टाइम डिनोट करायचा असेल तर T ने डिनोट करसाल तुम्ही. मास असेल तर स्मॉल m, लेंथ असेल तर स्मॉल m. इलेक्ट्रिक करंट, आता इलेक्ट्रिक करंट जो आहे हा कशाने डिनोट करतात, ओके, I. ओके, टेम्परेचर कॅपिटल D. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, बघा MOLE, मोल. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, हा ल्युमिनस इंटेन्सिटी अशी डिनोट करतात, IV. ऍक्च्युली हे जे सिम्बॉल आहेत ना, हे सिम्बॉल कोणाचे आहेत, हे सिम्बॉल आहे क्वांटिटीचे सिम्बॉल आहेत, लक्षात ठेवा. युनिटचे नाही, हे सिम्बॉल आहेत क्वांटिटीचे. SI युनिट्स कोणते आहेत, तर लेंथ साठी कोणतं SI युनिट देण्यात आलं, तर हे देण्यात आलं, चेंज करू थोडा, बघा, मीटर. मास साठी काय आहे, किलोग्राम. युनिट सांगून देतो, याचं युनिट आहे स्मॉल m, किलोग्रामचा आहे kg, स्मॉल. ओके, टाइम साठी काय, इथं पण टाइम साठी सेकंदच आहे, सेकंद, स्मॉल s. इलेक्ट्रिक करंट, I ने डिनोट करतात इलेक्ट्रिक करंट. याचं युनिट काय आहे, याचं युनिट आहे एम्पियर, लक्षात ठेवा, एम्पियरचा A. नंतर टेम्परेचर, टेम्परेचर कशाने डिनोट करतात, टेम्परेचर आहे केल्विन. ऍक्च्युली थर्मोडायनामिक टेम्परेचर असते, पण थर्मोडायनामिक म्हणतात मी फक्त टेम्परेचर म्हटलं. काय युनिट दिलं, केल्विन. लॉर्ड केल्विन नावाच्या सायंटिस्टनं काय केलं, हे युनिट दिलेलं आहे, म्हणून याला केल्विन म्हटलं जाते. कशाने, युनिटचा काय सिम्बॉल, कॅपिटल K. त्याच्यामध्ये 2 कॅपिटल आहेत, एम्पियर साठी A आणि टेम्परेचर साठी केल्विनचा कॅपिटल K. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये असते, मोल मध्ये. सॉरी, कशाने डिनोट करतात, सॉरी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे हा L ने डिनोट करतात, सॉरी.
नंबर ऑफ मोल्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशाने डिनोट करतात एन, हे राहिलं होतं आपलं थोडंसं इथं रॉंग झालं होतं. अमाऊंट ऑफ सबस्टन्स एन आणि काय आहे युनिट मोल. ओके, आणि डिनोट काय केलं जाते MOL. बघा SI युनिटचं नाव काय आहे मोल, MOLE, आणि सिम्बॉल काय फक्त MOL. हे लक्षात ठेवा, विद्यार्थी कन्फ्युज होतात. MOLE नेम आणि सिम्बॉल MOL. ओके मोल. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी काय आहे, तर ल्युमिनस इंटेन्सिटीचा IV हा असतो कोण, कॅन्डेला, आणि काय आहे CD. बघा म्हणजे याच्यामध्ये हे झाले सिम्बॉल्स, हे झाले युनिट. सिंपल आहे, इझी आहे, लक्षात ठेवा. रिपीट करतो. लेन्थचा सिम्बॉल L, युनिट काय आहे SI युनिट मीटर, आणि डिनोट कशाने करतात स्मॉल m. मासचं सिम्बॉल स्मॉल m. किलोग्राम काय करतात, ओके किलोग्राम जे आहे हे त्याचं SI युनिट आहे, सिम्बॉल काय आहे kg. टाइम, टाइमचा सिम्बॉल त्याला आपण जनरल टाइम हा T ने डिनोट करतात. SI युनिट काय आहे त्याचं सेकंद, आणि सिम्बॉल काय स्मॉल s. इलेक्ट्रिक करंट त्याला सिम्बॉल आहे I, त्याचं युनिट आहे एम्पियर, कशाने डिनोट करतात युनिट कॅपिटल A. टेम्परेचर ऍक्च्युली थर्मोडायनामिक टेम्परेचर आहे, डिनोटेड बाय T, जे सिम्बॉल आहे याचा, आणि त्याचं युनिट आहे केल्विन. लॉर्ड जो केल्विन नावाचा सायंटिस्ट आहे त्याने दिलं, सो केल्विन. सिम्बॉल काय कॅपिटल K. कॅपिटल K दोनच ठिकाणी आलेले आहे, A आणि K. नंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट इज N, नंबर ऑफ मोल्स, आणि मोल्स मध्ये हे त्याचं युनिट आहे, आणि डिनोट कशाने करतात सिम्बॉल काय MOL. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, लाईटची तीव्रता. इंटेन्सिटी म्हणत नाही आपण, आज खूपच इंटेन्सिटी आहे लाईटची, म्हणजे तीव्रता खूप जास्त आहे. आणि IV ने डिनोट करतात, दॅट इज कॅन्डेला, अँड युनिट काय आहे कॅन्डेला, आणि त्याला सिम्बॉल काय CD, स्मॉल CD. नाव दीज आर द 7 फंडामेंटल्स काय क्वांटिटी, आणि हे काय त्याचे युनिट. कोणी दिले SI सिस्टीम. ओके, SI सिस्टीमने हे तर दिले, बाकी पण आहेत, मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार. काही प्रिफिक्सेस पण वापरल्या जातात, लक्षात ठेवा SI सिस्टीम मध्ये, ते मी 1 बाय 1 तुम्हाला सांगणार. हे SI बद्दल आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. ओके, हे झाले 7. याच्यानंतर काय आहे बघा महत्वाचं, आपल्याला याच्याविषयी जास्त पाहायचं नाही, हे सर्व फिजिक्स मध्ये तुम्हाला खूप डिटेल आहेत ह्या गोष्टी. आपल्याला फक्त शॉर्टकट मध्ये SI सिस्टीम काय आहे याच्याविषयी पाहायचं. हे तर झालं युनिट्स बद्दल, मी तुम्हाला सांगितलं. युनिट्स आहेत आपल्याला माहिती आहे. युनिट्स नंतर आपण काय पाहिलं की युनिट्स मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आलेल्या आहेत, CGS असेल, MKS असेल, FPS असेल, SI असेल. हे सर्व मी तुम्हाला कोणाविषयी सांगितलं, युनिट्स विषयी. आपल्याला समजलं युनिट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि सर्व गोष्टी. आपल्याला मेन कोणता पार्ट पाहायचा आहे, आपल्याला पाहायचं होतं मेन प्रॉपर्टीज ऑफ केमिकल रिएक्शन्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ केमिकल सबस्टन्सेस किंवा केमिकल्स. प्रॉपर्टीज ऑफ केमिकल्स किंवा केमिकल सबस्टन्सेस हे महत्वाचे आहेत आपल्याला, हे आपल्याला इथं मेन पाहायचे होते. आपण पहिली प्रॉपर्टी कोणती बघू माहिती आहे का, मास अँड वेट. याच्याविषयी आपण पाहणार. ऍक्च्युली मास आणि वेट काय असते, बघा ऍक्च्युअल मध्ये केमिस्ट्रीमध्ये मास आणि वेट केव्हा वापरले जाते, इट इज यूज टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. एखादा पदार्थ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो किती घ्यायचा, त्याचं वजन किती घ्यायचं. इट इज यूज टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याचं वजन किती घ्यायचंय, त्याच्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीज वापरतात, मास आणि वेट. एक तर मास घेतात, एक तर वेट घेतात. या दोघांमध्ये एक मोठा डिफरन्स आहे. जनरली विद्यार्थी काय म्हणतात मास आणि वेट एकच आहे, हे रॉंग आहे. मास आणि वेट ह्या वेगवेगळ्या दोन प्रॉपर्टीज आहेत. वेगवेगळ्या प्रॉपर्टी म्हणजे त्याचं नेमकं मिनिंग एकच म्हणतात कोणी, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये एक बिग डिफरन्स आहे. कोणता हे पण सांगून देतो. मास घेणे आणि वेट घेणे याच्यामध्ये एक डिफरन्स आहे. कोणता, लक्षात ठेवा. हे जे मास आहे ना, हे इंडिपेंडंट आहे अबाउट ग्रॅव्हिटी. काय म्हटलं मी, इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. हे इंडिपेंडंट आहे अबाउट ग्रॅव्हिटी आणि हे डिपेंडंट आहे अबाउट ग्रॅव्हिटी. हे डिपेंडंट, हे इंडिपेंडंट. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे की इंडिपेंडन्स टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. हे लिहून देणे आवश्यक आहे. हा महत्वाचा फॅक्टर आहे, सर्वात लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ काय होते की एखाद्या पदार्थाचं मास घेणे, जे तुम्ही कुठेही घ्या, जळगाव मध्ये घ्या, अकोट मध्ये घ्या
की सपोज असं म्हणा इंडियामध्ये घ्या, अमेरिकेत घ्या किंवा इंग्लंडमध्ये घ्या, त्याचं मास हे फिक्स्ड राहील, ते कधीच बदलत नाही. कारण असं म्हणाल तुम्ही की इंडियामधली ग्रॅव्हिटी आणि अमेरिकेमधली ग्रॅव्हिटी मध्ये जरी थोडासा डिफरन्स असेल तरीही मास हे ग्रॅव्हिटीवर डिपेंड नाही, इंडिपेंडन्स टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, त्याच्यामुळे मास मध्ये कधीही फरक पडत नाही. म्हणजे मास हे फिक्स्ड असते. पण जर तुम्ही एखाद्या पदार्थाचं वेट घेतलं आणि ते जर भारतामध्ये आणि युएसए मध्ये चेक केलं तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे हे काही डिस्टन्स नंतर थोड्याफार प्रमाणात किंवा हे जे अंतर आहे अमेरिका आणि याच्यामध्ये थोडंसं बदलू शकते. किंवा पोल्सवर पहा तुम्ही, पोल्स जे आहेत आपले साऊथ नॉर्थ, या पोल्सवर एक्झॅक्ट पोलची ग्रॅव्हिटी आणि जी मधातली ग्रॅव्हिटी आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणून वेट मध्ये काय होऊ शकते, थोडंसं डिफरंट असू शकते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं मास काय राहते माहिती आहे, ग्रॅव्हिटी इंडिपेंडंट राहते. त्याच्यामुळे जनरली पदार्थाचं काय नोट डाऊन करतात, मास. तुम्हाला आठवत असेल 10th स्टँडर्ड मध्ये की सोडियमचं मास किती आहे म्हणतात. 1 मोल जर तुमच्याकडे सोडियम असेल तर याचं मास किती आहे, 23 ग्रॅम. लक्षात ठेवा 1 मोल सोडियमचं मास जर मी म्हटलं 23 ग्रॅम आहे तर हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. भारतामध्येही 1 मोल सोडियमचं वजन 1 मोल सोडियमचं मास जे आहे, 1 मोल सोडियमचं जे मास म्हटलं मी, हे जर 23 ग्रॅम घेतात तर अमेरिकेतही किती घेतील, 23 ग्रॅमच घेतील. ओके, तुम्ही कुठेही जा, इंग्लंड असेल किंवा व्हॉट रिपब्लिक कोणत्याही कंट्रीमध्ये जा, सोडियम 1 मोल सोडियमचं मास हे फिक्सच राहील, किती, 23 ग्रॅम, बिकॉज इट इंडिपेंडंट टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. पण जर तुम्ही असं म्हटलं की इंडियामध्ये तुम्ही 46 ग्रॅम सोडियम मोजला तुम्ही, वजन मोजलं, वेट मोजलं, किती ग्रॅम, 46 ग्रॅम तुम्ही काय मोजला, इंडियामध्ये सोडियम मोजला. आणि तो जर तुम्ही अमेरिकेत घेऊन गेले आणि जर म्हटलं की आपण 46 ग्रॅम मोजला होता तर तिथं हा कमी जास्त भरू शकतो. का बरं, कारण इंडियामध्ये तुम्ही जे वेट म्हटलं होतं मी, वेट सोडियमचं वेट घेतलं किती, 46 ग्रॅम, ते काय झालं अमेरिकेमध्ये जाऊन बदलते. कारण ते काय, डिपेंडन्स ऑन ग्रॅव्हिटी फॅक्टर. म्हणून काय घेतात लक्षात ठेवा, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये शिकत असताना नेहमी काय यूज केलं जाते, मास, आणि काय यूज नाही करत, वेट. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कारण मास हे इंडिपेंडंट असते टुवर्ड्स ग्रॅव्हिटी. ओके, आता मास म्हणजे जनरली तुम्हाला समजलं असेल अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. ओके, आणि त्याचा डिफरन्स समजला आहे तुम्हाला, नेमकं काय, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे. ऍक्च्युली याचे युनिट्स काय वापरले जातात, युनिट्स महत्वाचे आहेत. तर आपण युनिट्स बद्दलच पाहत आहे मी, हे तर प्रॉपर्टी तर तुम्हाला माहिती आहे, मास घेणे, वेट घेणे. पण युनिट्स काय असतात, तर ऍक्च्युली मासचे जे युनिट आहेत ना, हे आहेत ग्रॅम, किलोग्रॅम किंवा मग मिलीग्रॅम. बघा, हे महत्वाचं आहे. काही पदार्थ एकदम कमी क्वांटिटीत घ्यायचे असतात, काय घेतात, मिलीग्रॅम. काही पदार्थ तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त घ्यावे लागतात, काय घेसाल, ग्रॅम. आणि आणखीन पदार्थ तुम्हाला आणखीन जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील तर काय घेसाल, किलोग्रॅम. म्हणजे काय युनिट झाले, मासचे युनिट जे आहेत, सॉरी वेटचे युनिट काय झाले, ग्रॅम, किलोग्रॅम, मिलीग्रॅम. ओके, यांचं कन्व्हर्शन महत्वाचं आहे, कन्व्हर्शनच आले पाहिजे, मेन कन्व्हर्शन आहे. की एखादा पदार्थ तुम्हाला ग्रॅम मध्ये दिला तर किलोग्रॅम असेल तर मिलीग्रॅम, सर्व आलं पाहिजे. कन्व्हर्शन कसं, माझ्याकडे मिलीग्रॅम आहे, मला कन्वर्ट करायचंय ग्रॅम मध्ये. माझ्याकडे ग्रॅम आहे, मला कन्वर्ट करायचंय किलोग्रॅम मध्ये. कसं कन्वर्ट करणार, सिंपल आहे. एखादा पदार्थ जर माझ्याकडे मिलीग्रॅम आहे आणि मला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचंय तर मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻3. लक्षात ठेवा काय म्हणतात, सॉरी, मिलीग्रॅम टू ग्रॅम काय असेल, करेक्ट आहे. जर एखादा पदार्थ माझ्याकडे मिलीग्रॅम मध्ये दिला मला जर ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं तर कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय करू, 10⁻⁻3. माझ्याकडे एखादा पदार्थ ग्रॅम मध्ये दिला मला किलोग्रॅम पाहिजे, मल्टिप्लाइड बाय 10⁻3. ओके, एखादा पदार्थ तुमच्याकडे किलोग्रॅम मध्ये दिला आणि तुम्हाला काय कन्वर्ट करायचंय, ग्रॅम. एरो लक्षात ठेवा, किलोग्रॅम दिला, ग्रॅम पाहिजे, मल्टिप्लाइड बाय 10⁻3. फॅक्टर 10⁻3 असतो. ग्रॅम दिला मला मिलीग्रॅम पाहिजे तर मी काय म्हणणार, मल्टिप्लाइड बाय 10⁻3. बरं, हे कसं कन्सिडर करा. माझ्याकडे आहे, फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे आहे 4 kg शुगर, माझ्याकडे 4 किलो साखर आहे. पण मला युनिट केजी नको आहे, मला ग्रॅम पाहिजे. म्हणजे माझ्याकडे 4 kg म्हणजे 4 किलो साखर आहे, पण आपल्याला 4 किलो नाही पाहिजे, आपल्याला त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचंय. बघा, किलो आहे, ग्रॅम पाहिजे, काय कोणता फॅक्टर आहे, 10⁻3 फॅक्टरने मल्टिप्लाय करा, किती आहे, 4. आणि किलोग्रॅम टू ग्रॅम पाहिजे, कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय करा, 10⁻3. म्हणजे कशामध्ये युनिट येते, ग्रॅम मध्ये. आणि याला जर कन्वर्ट केलं तर तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली 4.0 असते. हा फॅक्टर 3 डिजिट इकडे सरकला म्हणजे काय, 1 2 3 इकडे सरकला, काय, ग्रॅम. म्हणजे काय, 4 kg मीन्स 4000 काय, ग्रॅम. व्हेरी सिंपल वन. जर सपोज कन्सिडर करा की माझ्याकडे 4 kg आहे, 4 kg शुगर, पण मला
केजी मध्ये नाही सांगायचं, मला ते मिलीग्रॅम मध्ये पाहिजे. तर काय केजी टू मिलीग्रॅम, काय केजी टू ग्राम 10 to the power 10, ग्राम टू मिलीग्राम 10 to the power 3. So 10 to the power 3, 10 to the power 3, that is 4 into 10 to the power 6. काय पण मिलीग्राम. हे लक्षात ठेवायचे तुम्ही, सिंपल असते. जर एखादा पदार्थ मिलीग्राम आणि ग्राम मध्ये पाहिजे तर कोणा फॅक्टरने मल्टिप्लाय करा 10 to the power मायनस. तर हे तुम्ही सिंपल कन्वर्शन करू शकता. कसं मिलीग्राम टू ग्राम, ग्राम टू किलोग्राम. ओके, हे मेन आहे, कन्वर्शन मेन असतं, बाकी नाही. समजले तुम्हाला मास आणि वेट मधला डिफरन्स, आणि हे त्याचे काय कन्वर्शन, हे त्याचे युनिट्स, हे काय कन्वर्शन. नोट डाऊन प्रॉपरली करा. ओके, नेक्स्ट आपल्याला 3-4 प्रॉपर्टीज पाहायचे फक्त. आपण एक प्रॉपर्टी पाहिली, दुसरी प्रॉपर्टी पाहू, सेकंड प्रॉपर्टी पाहू आपण व्हॉल्यूम. बघा आता व्हॉल्यूम काय आहे किंवा कशासाठी वापरतात. ओके, बघा बरं, ऍक्च्युअली व्हॉल्यूम कशासाठी वापरतात किंवा काय असते, तर व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, द स्पेस occupied by component. ओके, व्हॉट इज व्हॉल्यूम. एखादं व्हॉल्यूम एखाद्या कंपोनंटने ऑक्युपाइड केलेला स्पेस म्हणजेच काय त्याचं व्हॉल्यूम. ऍक्च्युअली सॉलिड जर असेल, समजा मी जर म्हटलं हा पेन आहे, या पेनाने किती, याचं पेनाचं व्हॉल्यूम काय, तुम्ही काय म्हणसाल, या पेनाने जेवढी 3 डायमेन्शनल मध्ये जेवढी जागा व्यापलेली आहे, सॉरी यांनी सपोज कन्सिडर करा या पेनाने काय जेवढी जागा व्यापली असेल तीच काय झालं त्याचं व्हॉल्यूम. ऍक्च्युअली व्हॉल्यूम मोजतात कसं माहिती आहे आपल्याला. या पेनाचं जर मला व्हॉल्यूम मोजायचं असेल किंवा एखाद्या रूमचं मला व्हॉल्यूम मोजायचं असेल, या बोर्डचं मला व्हॉल्यूम मोजायचं असेल, तर काय करतात, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. जनरली लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. तर कोणत्याही पदार्थ जर समजा तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं असेल तर एकच असतो फॉर्म्युला, लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. आता लांबी, रुंदी आणि उंची ऍक्च्युली सर्व लेंथच आहेत ह्या, म्हणजेच काय सरळ लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. आता लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, तर लेंथ मोजतात कशा, तुम्ही कशामध्ये मोजू शकता, लेंथ आहे मीटर मध्ये मोजू शकता, सेंटीमीटर मध्ये मोजू शकता, ओके डेसिमीटर मध्ये मोजू शकता. मी तो नेक्स्ट फॅक्टर सांगणारच तुम्हाला. ओके, लेंथचा फॅक्टर सांगणारच. समजा आपण मोजला सेंटीमीटर, हा पण सेंटीमीटर, हा लेंथ आहे कशा सेंटीमीटर, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सो सेंटीमीटर क्यूब. हे काय झालं व्हॉल्यूमचं युनिट. ओके, ऍक्च्युअली केमिस्ट्रीमध्ये व्हॉल्यूम जे आहे हे कसं मोजतात किंवा कोणते युनिट्स यूज होतात, तर केमिस्ट्रीमध्ये जर समजा आपल्याकडे लिक्विड असेल एखादा पदार्थ किंवा गॅस असेल, कोणता लिक्विड किंवा गॅस, तर त्याचं व्हॉल्यूम कसं मोजतात. तर ऍक्च्युली आपण तुम्ही जर काही बेसिक गोष्टी पाहिल्या असतील तर तुम्हाला माहिती आहे लिक्विड आणि गॅस, तर याचं जे व्हॉल्यूम असते, तर लिक्विड आणि गॅसला स्वतःचं जे व्हॉल्यूम आहे हे जे असते ना, लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स असते पण गॅसला स्वतःचं व्हॉल्यूम नसते. पण हे काय करतात माहिती आहे का, लिक्विड आणि गॅसला जे व्हॉल्यूम असते तुम्ही ज्या कंटेनर मध्ये टाकसाल त्या कंटेनरचं काय असते, ज्या कंटेनर मध्ये याला तुम्ही टाकसाल गॅस वगैरे असेल, त्या गॅसला एखाद्या कंटेनर मध्ये टाकल्यानंतर त्या कंटेनरचं जे व्हॉल्यूम असेल तो गॅस काय करते, ऑक्युपाय करते. पण ऍक्च्युली लिक्विड असेल गॅस असेल तर याचं जे व्हॉल्यूम असेल हे मोजताना किंवा गॅसचं म्हणू शकता तुम्ही, गॅसचं व्हॉल्यूम कसं मोजता, तर एखाद्या कंटेनर मध्ये याला टाकल्यानंतर त्या कंटेनरचंच व्हॉल्यूम म्हणजे त्या गॅसचं व्हॉल्यूम असते. आणि हे व्हॉल्यूम मोजतात कशा, युनिट काय असते त्याचं, मेन काय आहे युनिट. तर व्हॉल्यूमचं मी एक युनिट सांगितलंच तुम्हाला. बघा सेंटीमीटर क्यूब आहे, कोणते कोणते युनिट्स असतील, सेंटीमीटर क्यूब, देन डेसिमीटर क्यूब किंवा काय मीटर क्यूब. ऍक्च्युली हे जे मीटर क्यूब आहे ना ही असा युनिट असते. बघा सेंटीमीटर क्यूब असेल, डेसिमीटर क्यूब असेल, मीटर क्यूब असेल, कसं असेल बरं हे युनिट. हे बघा ऍक्च्युली व्हॉल्यूम कसं मोजतात, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. लेंथ आहे ब्रेथ आहे हाईट आहे, म्हणजे लेंथ इंटू लेंथ, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला लेंथच मोजावं लागतं. पण मी जर लेंथ मोजली सेंटीमीटर 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 तर काय झाला सेंटीमीटर क्यूब. जर मी मीटर मोजली तर मीटर क्यूब, सॉरी मीटर 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 तर काय मीटर क्यूब. मी जर लेंथ डेसिमीटर मोजली तर डेसिमीटर 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 तर काय डेसिमीटर क्यूब. म्हणून काय येते, हे झाले काय युनिट्स कोणाचे, व्हॉल्यूमचे. तर व्हॉल्यूम मोजतात कसं हे लक्षात ठेवा, व्हॉल्यूम मोजतात. ओके, तुम्हाला माहितच आहे कसं मोजलं जाते, लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची, आणि हे काय त्याचे युनिट्स. ऍक्च्युअल मध्ये याचं कन्वर्शन महत्वाचं. कन्वर्शन कसं असतं, ऍक्च्युअली आपल्याला फोकस कन्वर्शनवरच आहे. कन्वर्शन पुन्हा असेल बघा, सपोज आपल्याकडे आहे सेंटीमीटर क्यूब, जर लिक्विड असेल तर यालाच काय म्हणतात ml. हे लक्षात ठेवा,
याला कन्वर्ट करायचंय तुम्हाला डेसिमीटर क्यूब. लिक्विड असेल तर यालाच काय म्हणतात लिटर. डेसिमीटर क्यूब न म्हणता काय म्हणतात लिटर. 1 लिटर 2 लिटर 3 लिटर. सपोज तुमच्याकडे तुम्ही जर सपोज मार्केटमध्ये गेले आणि जर तुम्ही म्हटलं की मला 5 लिटर तेल द्या खाण्याचं तेल, तर बरोबर तुम्ही लिटर म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काय म्हणता डेसिमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब ml मध्ये 5 ml 10 ml 50 ml. ओके, तर ml म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब. हे लक्षात ठेवा लिक्विड साठी. सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml, डेसिमीटर क्यूब म्हणजे काय लिटर. आणि नेक्स्ट काय आहे मीटर क्यूब. बरं हे कन्वर्ट कसे होतात. जर तुम्हाला सेंटीमीटर क्यूब टू डेसिमीटर क्यूब कन्वर्ट करायचं असेल बघा, सेंटीमीटर क्यूब टू डेसिमीटर क्यूब मल्टिप्लाइड बाय 10⁻³ फॅक्टर येतो. डेसिमीटर क्यूब जर तुम्हाला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करायचं 10⁻³ ने काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. आता हे उलट आणायचे. मीटर क्यूब टू जर मला डेसिमीटर क्यूब लागत असेल, माझ्याकडे मीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम आहे पण मला डेसिमीटर क्यूब घ्यायचं आहे, काय करणार सिंपल मल्टिप्लाइड बाय 10⁻³ आणि डेसिमीटर टू सेंटीमीटर क्यूब लागत असेल तर मल्टिप्लाइड बाय 10⁻³. म्हणजे वर फॅक्टर जर -3 आहे तर तोच फॅक्टर खाली येताना काय होईल 10⁻³. बरं कसं कन्वर्शन होईल सिंपल आहे बघा. सपोज तुमच्याकडे 10 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. एखादा काही असेल तुमच्याकडे एखादा घटक असेल ज्याचं 10 सेंटीमीटर क्यूब तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे, पण तुम्हाला 10 सेंटीमीटर क्यूब नाही पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे डेसिमीटर क्यूब पाहिजे, लिटर पाहिजे. काय करसाल 10 कोणा फॅक्टरनी मल्टिप्लाय करसाल, जो असेल सेंटीमीटर क्यूब याला कितीने मल्टिप्लाय करायचं 10⁻³ झालं. काय होईल सेंटीमीटर क्यूब टू डेसिमीटर क्यूब झालं. 10⁻³ म्हणजे पॉईंट लेफ्ट साईडला 3 डिजिट सर्कल, त्याला नाही सरकवलं तर चालेल तुम्ही, पण हे झालं कन्वर्शन. म्हणजे एखादी गोष्ट जर सेंटीमीटर क्यूब आहे तर डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करा 10⁻³. डेसिमीटर क्यूब असेल तर मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्हॉल्यूम 10⁻³. उलट आहे 10⁻³ 10⁻³. सो व्हेरी सिंपल वन कन्वर्शन्स आहेत. ओके, हे झालं व्हॉल्यूम. नेहमी लक्षात ठेवा जर कोणी विचारलं एखाद्या पदार्थाचं एखाद्या रूमचं व्हॉल्यूम कसं मोजाल, लगेच सांगायचं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि त्याचे युनिट्स हे त्याचे कन्वर्शन. हे झालं व्हॉल्यूम. बरं एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला कोणता की केमिस्ट्री मध्ये काही असे ॲपरेटस आहेत का की जे तुम्ही व्हॉल्यूम मोजण्यासाठी यूज करू शकता. लक्षात ठेवा काय क्वेश्चन आहे. केमिस्ट्री मध्ये असे काही ॲपरेटस असे काही भांडे आहेत का की जे एखाद्या पदार्थाचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी कामात येतात. तर याचा आन्सर हो आहे. आहेत. कोणते बघा. आपण सिलेंडर वापरू शकतो. छोटे छोटे किंवा असे मोठे सिलेंडर्स असतात ते बघा. आणि हे काय असतं व्हॉल्यूम मोजतात त्याच्यात. हे किती ml चं असते 100 ml. बघा व्हॉल्यूम झालं. मी जर इथपर्यंत हे असा इथे बसतो इथपर्यंत हे जे सिलेंडर आहे हे सिलेंडर आहे लक्षात ठेवा. याला ग्रॅज्युएटेड सिलेंडर किंवा मेजरिंग सिलेंडर म्हणतात. तुम्हाला लॅबोरेटरी मध्ये दिसतील हे जे सिलेंडर आहेत. असं देतो ड्रॉ करून थोडंसं चेंज बघा. हे जे सिलेंडर आहे ना हे सिलेंडर तुम्ही व्हॉल्यूम मोजण्यासाठी वापरल्या जाते. कसं ऍक्च्युली मी जर सपोज याच्यामध्ये पाणी भरत असेल आणि या नॉक पर्यंत जर पाणी भरत असेल बघा इथपर्यंत याच्यापर्यंत जर मी याच्यात पाणी भरत असेल तर लक्षात ठेवा याच्यामध्ये भरलेलं जे पाणी आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे 100 ml आहे. ओके सिंपल. आणखी म्हणजे सिलेंडर वापरलं जाते. आणखी तुम्ही वेगवेगळे घटक वापरू शकता. हे असेल पिपेट वापरल्या जाते बघा. पिपेट असते 10 ml ची अशी या फॉर्म मध्ये असते पिपेट. थोडीशी आता इथे मोठी दाखवावं लागते लहान लहान असतात हे. या फॉर्मॅट मध्ये असते. आता ही एवढी मोठी नसते एकदम छोटीशी राहते. दाखवण्यासाठी तुम्हाला इथं दिसण्यासाठी एवढी देऊन दिली. ही पिपेट आहे. ब्युरेट असते लक्षात ठेवा बऱ्याचशा ठिकाणी. हे ब्युरेट हे सर्व काय माहिती आहे का हे असे ॲपरेटस आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही काय मोजू. हे 10 ml ची असते जनरली. म्हणजे याच्यामध्ये जर मी लिक्विड इथपर्यंत भरलं सपोज कन्सिडर करा इथून जर मी लिक्विड इथपर्यंत भरलं हा पॉईंट असतो तर किती ml होईल 10 ml. हे व्हॉल्यूमच झालं. एक मेजरिंग सिलेंडर सॉरी हे असते पिपेट या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये इथपर्यंत असतो. याच्यामध्ये मी काही लिक्विड भरत असेल तर 50 ml 100 ml ची राहते. ही राहते ब्युरेट. म्हणजे असे बरेचसे ॲपरेटस राहतात. मेजरिंग सिलेंडर असेल पिपेट असेल ब्युरेट असेल कोनिकल फ्लास्क राहतो. ओके म्हणजे बऱ्याचशा गोष्टी राहतात की ज्याच्यामध्ये तुम्ही काय मोजू शकता व्हॉल्यूम मोजू शकता. हे ॲपरेटस केमिस्ट्रीमध्ये यूज होतात लॅबोरेटरीत यूज होतात. ओके म्हणजे तुम्हाला तिथं लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट करायची काही गरज नाही. डायरेक्टली तुम्ही या हे जे आहेत ॲपरेटस याच्यामध्ये जर तुम्ही ऍड केलं लिक्विड्स तर तुम्हाला डायरेक्टली काय मिळू शकतं ओके व्हॉल्यूम मिळू शकते.
नेक्स्ट आहे लेंथ, थर्ड. ओके, आता एखादी गोष्ट सपोज लेंथ असेल तर लेंथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे सरळ सरळ काय असते. लेंथ म्हणजे काय, सरळ सरळ तुम्हाला काय करू शकता, एखादा पदार्थ असेल त्याची लेंथ काढू शकता, रूम असेल त्याची लेंथ मोजू शकता. बरं केमिस्ट्री मध्ये कशाची लेंथ कामात येते. लेंथ आता तुम्हाला माहिती आहे ना, रोड असेल त्याची लेंथ असते, आपल्याकडे आपलं घर असेल त्याची लेंथ असते, आपल्याकडे हा बोर्ड आहे या बोर्डची लेंथ आहे. हे तर झाले ऑब्जेक्ट्स, पण केमिस्ट्री मध्ये लेंथ कुठं कामात येते तर लक्षात ठेवा, इन केमिस्ट्री the length term used to find out, काय फाइंड आउट करण्यासाठी यूज होते, टू फाइंड आउट बॉन्ड लेंथ. बघा काय म्हणते, बॉन्ड लेंथ असेल. बॉन्ड लेंथ म्हणजे काय, ए आणि बी हे जर दोन केमिकल आहेत यांच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे याची लेंथ काय, याच्यासाठी लेंथ हा फॅक्टर यूज होतो, बॉन्ड लेंथ. देन बरेचशा गोष्टी असतात, बॉन्ड लेंथ असेल, देन रेडियस ऑफ ॲटम. एखादा ॲटम असेल, हा एवढा ॲटम आहे तर याची रेडियस काय, हे पण काय असते, लेंथच असेल. म्हणजे बघा ना, इन केमिस्ट्री द लेंथ टर्म यूज टू फाइंड आउट बॉन्ड लेंथ, रेडियस ऑफ ॲटम आणि व्हेरियस टर्म्स. व्हेरियस गोष्टीसाठी तुम्ही काय वापरू शकता माहिती काय असेल, नंतर वेव्हलेंथ असेल. ओके, वेव्हलेंथ म्हणजे काय, हा एक वेव्ह असतो आणि हे जे डिस्टन्स असते या दोन टेकड्यांमधलं किंवा क्रेस्ट म्हणतात त्याला, या दोन क्रेस्ट मधलं अंतर किंवा ट्रो म्हणतात, या ट्रो मधलं जे अंतर असते याला म्हणतात वेव्हलेंथ. ओके, तर हे जे वेव्हलेंथ हे जे अंतर आहे या दोन टेकड्यांमधलं, वेव्ह मधला हा वेव्ह असतो. तर या वेव्ह मधलं हे जे टेकड्यांमधलं दोन अंतर असते, क्रेस्ट मधलं जे अंतर आहे याच्यासाठीही काय वापरतात, लेंथ ही टर्म वापरतात. म्हणजे केमिस्ट्री मध्ये लेंथ जो शब्द हा कशासाठी वापरतात, टू फाइंड आउट बॉन्ड लेंथ, बॉन्ड माहिती आहे तुम्हाला, रेडियस ऑफ ॲटम किंवा मग वेव्ह लेंथ, त्याच्यासाठी ही लेंथ वापरल्या जाते. ऍक्च्युली लेंथ इथं युनिट काय असतं, आपल्याला ऍक्च्युली युनिटवरच फोकस करायचे. लेंथ साठी तुम्ही कोणते युनिट्स वापरता, युनिट्स बरेचसे आहेत बघा, सेंटीमीटर आहे, मीटर हे एसआय युनिट आहे. लेंथ साठी मीटर इज अ एसआय युनिट, सेंटीमीटर आहे, मीटर आहे, डेसिमीटर आहे, बरेचसे आहेत. यू हॅव टू यूज जे लॉट ऑफ जे युनिट्स आहेत हे वापरू शकता. सेंटीमीटर असेल, मीटर असेल, डेसिमीटर असेल. याचा कन्व्हर्शन फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे युनिट्सचा, लक्षात ठेवा. सेंटीमीटर असेल, मीटर असेल, डेसिमीटर असेल, आणखी असेल पिकोमीटर असेल, देन फेम्टोमीटर असेल. ओके, बरेचसे आहेत, नॅनोमीटर असेल. म्हणजे बघा हे बरेचसे युनिट आहेत. बरं या लेंथला भरपूर सारे युनिट आहेत. मेन तर मीटर, हे जे मीटर आहे हे एसआय युनिट आहे. बाकीचे बघा सेंटीमीटर, डेसिमीटर, पिकोमीटर, फेम्टोमीटर, नॅनोमीटर हे बरेचसे आहेत. ऍक्च्युली याचं कन्व्हर्शन फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. तर मी काय करतो, हे युनिट्स तर तुम्हाला समजले असतील, याचा कन्व्हर्शन फॅक्टर लिहून देतो तुम्हाला. याचे कन्व्हर्शन खूप महत्वाचे आहे. बरं हे समजलं असेल तुम्हाला, युनिट्स कन्वर्ट कसं करतात. कन्व्हर्शन फॅक्टर सर्वात महत्वाचं. तर इथं लिहून देतो युनिट्स आणि कोणते कोणते युनिट्स वापरल्या जातील. तर युनिट्सचे काय करू आपण, फक्त माहिती आहे का, प्रिफिक्सेस वापरू. युनिट प्रिफिक्सेस आणि इथं काय वापरलं जातं, मॅग्निट्यूड. बघा मॅग्निट्यूड फार महत्वाचे, कन्व्हर्शन फार महत्वाचे. कोणते कोणते वापरतात, ठीक आहे. बघा युनिटचे प्रिफिक्सेस काय आहेत, तर पहिला आहे मीटर. मीटर पासून सुरुवात करू आपण. भरपूर सारे यूज करू शकता तुम्ही. चला लक्ष, मीटर असेल, देन डेसी, मी म्हटलं प्रिफिक्सेस वापरू, याच्या पुढे तुम्ही मीटर लावायचा फक्त. डेसिमीटर असेल, ओके बरेचसे आहेत. याचे खाली बरेचसे आहेत, त्याचं काही घेणं देणं नाही. मी काय म्हटलं बघा, याच्या पुढे फक्त आपण प्रिफिक्सेस लिहिले, तुम्ही याच्या पुढे काय लिहायचं, मीटर लिहायचं. बघा मीटर आहे, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर, फेम्टोमीटर हे सर्व युनिट्स आहेत. मी प्रिफिक्सेस लिहून दिल्या, तुम्ही याच्या पुढे फक्त मीटर वापरायचं. ओके, याचं मॅग्निट्यूड काय हे फार महत्वाचं आहे की मॅग्निट्यूड कसं असते. मीटर आहे 10, हा असतो 10 to the power -1, हा 10 to the power -2, 10 to the power -3,
10 to the power minus 6, 10 to the power minus 9, 10 to the power minus 12, 10 to the power minus 15. झालं. हे जर तुम्हाला गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला कन्व्हर्शन फॅक्टर इझी येतो. लक्ष द्या मी काय म्हटलं. मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर, फेम्टोमीटर, ओके, ऑटोमीटर वगैरे वगैरे पुढे आहेत. त्याचं आपल्याला काही जास्त घेणं देणं नाही, इथपर्यंत ठीक आहे. बाकीचे आहेत त्याचं एवढं जास्त घेणं देणं नाही. व्हेरी इझी आहे म्हणून. तर हे जे युनिट्स आहेत कशाचे, हे लेंथचे युनिट आहेत. मीटर तर तुम्हाला माहिती आहे, डेसिमीटर, सेंटीमीटर. ऍक्च्युली आता कन्व्हर्शन आठवतच नाही. मीटर टू सेंटीमीटर, सेंटीमीटर टू डेसिमीटर हे समजत नाही लवकर. काही विद्यार्थ्यांना नॅनोमीटर मध्ये कन्फ्युजन होते. ठीक आहे, मी ॲमस्ट्रॉंग वजन सांगितलं नाही, ते नंतर सांगेल तुम्हाला हायर मध्ये थोडंसं. ॲमस्ट्रॉंग पण आहे, ओके, पण ते नंतर बघू आपण. पण हे तर शिकून घ्या. नॅनोमीटर, पिकोमीटर. जर तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 5 मीटर एक सपोज या पेन, हा जो पेन आहे याची लेंथ सपोज कन्सिडर करा, याची लेंथ 5 मीटर आहे. नाही आहे ती, पण लक्षात ठेवा. सपोज 5 मीटर याची लेंथ आहे, पण मला मीटर मध्ये नाही सांगायचं, मला नॅनोमीटर पाहिजे. मग मला मीटर मध्ये माझ्याकडे आहे, मला नॅनोमीटर पाहिजे, तर मला कन्व्हर्शन आलं पाहिजे. तर कन्व्हर्शनसाठी हे लक्षात ठेवा. तर सर्वात पहिले पार्ट कसे करतात, युनिट्स ऑफ मीटर, जे युनिट्स ऑफ लेंथ आहे पार्ट कसे करतात. मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर, फेम्टोमीटर. मीटर तुम्हाला माहिती, काही प्रश्नच नाही. इथून आपण पार्ट करू बघा. देसी, सेंटी, मिली, मी नाही, पिना, फेकणार. हे काय आहे ऍक्च्युली बघा. काय म्हणतो, कसे पाठ करतात. देसी, सेंटी, मिली, मी नाही पिणार, मग काय फेकणार. ओके, मग म्हणून पहा देसी. आता ऍक्च्युली मी तुम्हाला हे मिनिंग सांगतो. हे काय आहे, हे काय लिहून दे मी. देसी, सेंटी, मिली, मी नाही पिणार वगैरे वगैरे. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती आहे, लॉकडाऊन मध्ये सर्वात पहिले कोणते दुकानं उघडले माहिती आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वात पहिले कोणते दुकानं उघडले, देसी. यू नो दॅट देसी. एखादा व्यक्ती जर जोडून गेला तरी त्याचा स्मेल येतो, डेंजरस. तेच असते देसी. कशी असते, सेंटेड असते. सेंटेड म्हणजे तुम्हाला माहिती आहे देसीचा एक स्मेल येतो. आपण म्हणतो दारू वगैरे म्हणतो ना आपण अल्कोहोल, तर तेच देसीचा एक प्रकारचा स्मेल असतो. मग हा काय म्हणतो, देसी, सेंटी, मिली. मला देसी मिळाली जी कशी सेंटेड आहे, चांगला स्मेल येतो त्याचा. सो देसी, सेंटी, मिली, मला देसी मिळालेली आहे, सेंटेड देसी मिळालेली आहे. मग हा काय म्हणतो, मी नाही पिणार. ऑफकोर्स आपल्याला प्यायचं नाही, आपल्याला आपले लिव्हर किंवा आपल्या किडनी खराब थोडी न करायची आहे. म्हणून आपण काय म्हणतो, देसी, सेंटी, मिली, मला देसी सेंटेड मिळाली पण मी नाही पिणार. मी नाही पिणार. मग काय करणार, फेकणार. मला जे देसी सेंटेड मिळालेले आहे मी ती पिणार नाही, मग काय करणार, फेकणार. ही गोष्ट जर तुम्हाला माहिती आहे तर ही युनिट्स आले बघा कसे. देसी, सेंटी, बघा देसी, सेंटी, मिली. म्हणजे मला देसी जे आहे ते सेंटी मिळाली, देसी, सेंटी, मिली. मी चा मायक्रोचा मी, नाहीचा नॅनो, पिनारचा पी, पी आहे. सो देसी, सेंटी, मिली, मी नाही पिणार, मग का फेकणारचा एफ. बघा ना, सेंटेन्स करेक्टली तिथे जॉईंट होता. सो देसी, सेंटी, मिली, मी नाही पिणार. म्हणजे बघा ना, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर, पिकोमीटर, फेम्टोमीटर. हे तुम्ही पार्ट करसाल. ऍक्च्युली इथं कन्व्हर्शन फॅक्टर दिले मी. आता एक कन्व्हर्शन फॅक्टर कसे लक्षात ठेवसा, हे पण सिंपल आहे, लक्षात ठेवा. सपोज मी जर म्हटलं, आता मी तुम्हाला कन्व्हर्शन शिकवतो, हे तर समजलं, तुम्हाला कन्व्हर्शन सांगतो. सपोज माझ्याकडे आहे 10 मीटर लेंथचा एखादा घटक आहे, कोणताही घ्या, एक पेन घ्या किंवा हे 10 मीटर लेंथ आहे. पण मला दिलेली जी 10 मीटर लेंथ आहे, मला जे लेंथ आहे मीटर मध्ये नाही पाहिजे, मला हे सेंटीमीटर मध्ये पाहिजे. आन्सर कशात पाहिजे बघा, सेंटीमीटर. ओके, सो युअर आन्सर शुड बी इन सेंटीमीटर. आणि दिलं कशात, मीटर मध्ये. सेंटीमीटर पाहिजे, टेन्शन घेऊ नका. इथं काय करा, मीटर आणि सेंटीमीटर मधला फरक समजून घ्या. काय बघा, मीटर 10, सेंटीमीटर 10 to the power minus 2. फॅक्टर किती आहे, जो फॅक्टर आहे हा फॅक्टर 10 to the power 10 to the power. पण फॅक्टर किती, इथं 0, इथं 2, म्हणजे फॅक्टर किती 2 आहे. म्हणजे 10 to the power 2 फॅक्टर या दोघांमध्ये डिफरन्स आहे. बघा ना, 10 इथं 10 to the power minus 2, म्हणजे 2 फॅक्टर. मायनसचा जो आहे तो आपण नंतर विचार करू, पण दोघांमध्ये 2चा फॅक्टर आहे. आता हा 2चा फॅक्टर मायनस आहे की प्लस आहे, कसं ओळखायचं, लक्षात ठेवा. जर एखादी संख्या लार्ज असेल आणि तुम्हाला जर ती स्मॉल मध्ये सांगायची असेल, एखादं कोणतंही युनिट घ्या तुम्ही, ते किलोग्राम टू ग्रॅम असो का किंवा मीटर टू सेंटीमीटर असो का, काही असो, एखादी जर तुम्हाला लार्ज युनिट दिलं असेल, लार्ज युनिट, आणि त्याला जर तुम्हाला स्मॉल युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नेहमी काय वापरायचं, प्लस फॅक्टर वापरायचा. प्लस 10 to the power जो असेल तो प्लस फॅक्टर असला पाहिजे. आणि एखादं तर स्मॉल युनिट आहे आणि तुम्हाला जर ते लार्ज युनिट मध्ये कन्वर्ट करायचं तर त्याच्यासाठी तुम्ही मायनस फॅक्टर वापरायचं. म्हणजे 10 to the power जो फॅक्टर असेल तो मायनस घ्यायचा. बस एवढं जरी लक्षात आलं तरी सिंपल आहे. लार्ज युनिट टू स्मॉल युनिट प्लस फॅक्टर, आणि स्मॉल युनिट टू लार्ज युनिट मायनस फॅक्टर, जो फॅक्टर असेल तो. आता इथं बघा, मीटर टू सेंटीमीटर,
काय फरक आहे? 2चा. पण हा मायनस घ्यायचा की प्लस घ्यायचा? तर मीटर पेक्षा सेंटीमीटर काय आहे? लहान आहे. मीटर मोठा आहे ना, आपल्याला माहिती. सेंटीमीटर काय? लहान युनिट आहे. मीटर मोठं युनिट, सेंटीमीटर लहान युनिट. म्हणजेच काय? मोठ्यातून लहानकडे जायचंय म्हणजे कोणता फॅक्टर वापरावा लागेल? प्लस. म्हणजेच काय होईल सांगा बरं? 10 तर आहेच. 10 into 10 to the power 2. का बरं 2? कारण हा मोठ्यामधून तुम्हाला लहान फॅक्टर सांगायचा आहे. म्हणजे हे झालं युनिट. म्हणजे तुम्ही याला 2 डिजिट तिकडे सरकू शकता. सपोज माझ्याकडे आहे 10 नॅनोमीटर आणि मला पाहिजे मीटर मध्ये. माझ्याकडे 10 नॅनोमीटर आहे, मला मीटर मध्ये पाहिजे. मी पुन्हा काय करेल माहिती आहे का? हे तर माझ्या पाठाचं आहे. मी लगेच लिहून ठेवलं 10 सेंटीमीटर मी नाही पिणार. आणि त्याचे मॅग्नेट्यूड बघा ना, मॅग्नेट्यूड आहे का 10, 10 to the power -1, 10 to the power -2, 10 to the power -3. नंतर 3 न वाढते, -6, -9, -12, -15. म्हणजे 1 2 3 आले की नंतर काय होते? -3 न वाढतात. ओके, हे समजून जाईल तुम्हाला. आता कोणाचं कन्वर्शन करायचंय? नॅनोमीटर टू मीटर. बघा कोण? नॅनोमीटर टू मीटर. कुठे आहे मीटर? हा. नॅनोमीटर हा. फॅक्टर बघा, हा आणि हा. नॅनोमीटर टू मीटर. काय फॅक्टर? 10 आणि 9. किती फॅक्टर आहे? 9 फॅक्टर आहे. बघा ना, इथं 10 to the power ओके आणि हा 10 to the power 9. किती आहे? 9. काय करताल सांगा? 9 आहे समजा जनरल. इथं जर तुम्ही 0 घेतला तर मग 0 नंतर मग -1 वगैरे वगैरे घेऊ नका, म्हणजे मग ते कन्फ्युजन होऊन जाईल. इथं 10, इथं 9 आहे, 9चा फरक आहे. ओके, मग आता 9चा फरक आहे तर काय करता? 10 nm मीटर कन्वर्ट करायचा आहे. nm काय आहे? लहान आहे. m काय आहे? मोठा आहे. म्हणजे आता काय करायचं? लहान मधून मोठा मध्ये कन्वर्ट करायचंय. कोणता फॅक्टर? 9 फॅक्टर पण मायनस असेल तो. म्हणजेच काय? 10 into 10 to the power -9. हे फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे. या फॅक्टरनुसार तुम्ही कोणाचंही कन्वर्शन कशातही करू शकता. डेसिमीटर असेल, सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल, मायक्रो असेल, नॅनो असेल, पिको असेल, फेमटो असेल. हे फक्त लक्षात ठेवायचं. हे आणि हे फॅक्टर बस, बाकी काही नाहीये. लहान असून तर मोठ्यामध्ये कन्वर्ट, मोठा असेल तर लहान. आणि कन्वर्ट कसं? हे असं. ओके, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझिली काय करू शकता? बरेचसे इथं बाकीचे कन्वर्शन करू शकता. हे झालं लेंथ विषयी. ओके, नेक्स्ट आहे 4th वन, टेम्परेचर. आता व्हॉट इज टेम्परेचर? डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. एखादी गोष्ट किती गरम आहे किंवा एखादी गोष्ट किती कोल्ड आहे हे सांगणे म्हणजेच काय? त्याचं टेम्परेचर सांगणे. द डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस इज नथिंग बट टेम्परेचर. आता टेम्परेचरचे गोंधळ आहे. याला ऍक्च्युली आपल्याला थर्मोडायनामिक टेम्परेचर म्हटलं होतं आपण एसआय मध्ये, पण जनरली टेम्परेचर म्हणा. डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस कॉल्ड एज टेम्परेचर. ऍक्च्युली टेम्परेचरची गडबड कशी आहे? सपोज जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं की आजचं तापमान किती, तो म्हणतो 37 डिग्री सेल्सिअस. तुम्ही जर डॉक्टरकडे गेले आणि विचारले की माझा ताप किती येतो, तो म्हणतो 100. आता हे 100 आणि हे काय डिग्री सेल्सिअस आहे की काय आहे? नाही, डॉक्टर जे सांगतो ते फॅरनहाइट असते. आपण जे सांगतो आजचं तापमान किती हे डिग्री सेल्सिअस मध्ये सांगते, पण केमिस्ट्री मध्ये जे आहे ते केल्विन मध्ये विचारल्या जाते. म्हणून याचे जे युनिट आहेत ना हे महत्वाचे आहेत. तर टेम्परेचरचे जे मेन युनिट आहेत ते आहे डिग्री सेल्सिअस, फॅरनहाइट आणि एक आहे केल्विन. सेल्सिअस जनरली असं असते, फॅरनहाइट असा असतो आणि केल्विन हा असा असतो. ओके, व्हेरी सिंपल. डिग्री पहा, लक्ष द्या. हा काय म्हणतो की टेम्परेचर काय असते? डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस कॉल्ड एज टेम्परेचर. ही झाली त्याची डेफिनेशन. याचे युनिट्स काय असतात? कशामध्ये मोजता तुम्ही टेम्परेचर? डिग्री सेल्सिअस किंवा मग डिग्री असं लिहून देतो वाटलं, डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री केल्विन किंवा केल्विनही म्हटलं तरी चालते. सो सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट किंवा केल्विन मध्ये काय केलं जाते? युनिट्स जे आहे किंवा टेम्परेचर जे आहे ज्याचे हे युनिट्स असतात. ऍक्च्युअल मध्ये याचं कन्वर्शन कसं असते? कन्वर्शन सर्वात महत्वाचं. कन्वर्शन बघा, तुम्हाला 2 कन्वर्शन लिहून देतो इथं, पहिलं आणि दुसरं. जर सपोज तुमच्याकडे डिग्री सेल्सिअस असेल आणि जर तुम्हाला केल्विन मध्ये पाहिजे असेल, सो केल्विन इक्वल टू 273.15 किंवा डिग्री सेल्सिअस अधिक 273.15.
म्हणजे याचा अर्थ काय जर तुमच्याकडे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये असेल आणि डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर त्याच्यामध्ये किती ऍड करा 273.15 हा जर फॅक्टर तुम्ही ऍड केला तर डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन कशात होईल केल्विन मध्ये आणि जर सपोज तुमच्याकडे केल्विन दिला डिग्री पाहिजे तर काय करतात हे 273 इकडे आणा ते कन्वर्शन असेल फक्त पण केल्विन टू डिग्री किंवा डिग्री टू केल्विन असेल तर हा फॉर्म्युला वापरतात काय डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 हा जर फॅक्टर तुम्ही डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये ऍड केला तर तुम्हाला काय भेटेल केल्विन मध्ये भेटेल जसं एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल सपोज कन्सिडर करा की माझ्याकडे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे पण मला आता केल्विन पाहिजे तर काय लागेल व्हॉट इज केल्विन केल्विन इक्वल हे टेम्परेचर कशात आहे डिग्री सेल्सिअस मला कशात पाहिजे केल्विन काय फॉर्म्युला डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजेच डिग्री किती 100 आहे प्लस 273.15 म्हणजेच काय 373.15 हे झालं केल्विन मध्ये म्हणजे डिग्री टू केल्विन काहीच नाही फक्त डिग्री मध्ये 273.15 हा फॅक्टर ऍड केला म्हणजे काय होईल डिग्री टू केल्विन आणि एखाद्या ठिकाणी केल्विन टू डिग्री लागेल तर हा फॅक्टर इकडे आणा फक्त बस बाकी काही नाही हे काय झालं डिग्री टू केल्विन आता दुसरा फॅरेनहाइट 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 लक्षात ठेवा हा एक फॅक्टर आहे जर तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं असेल आणि फॅरेनहाइट मध्ये पाहिजे तर तुम्ही काय करसाल बस फॅरेनहाइट मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 9/5 मल्टिप्लाइड बाय डिग्री सेल्सिअस जे तुमचं टेम्परेचर असेल प्लस 32 फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी जे आहे यांचं टेम्परेचर किती असते 37 डिग्री सेल्सिअस 37 डिग्री आपलं जनरली तापमान असते पण आपल्याला फॅरेनहाइट मध्ये पाहिजे मग काय करायचं सो फॅरेनहाइट इक्वल टू 9/5 मल्टिप्लाइड बाय किती आपलं टेम्परेचर 37 प्लस काय 32 नियर अबाउट किती येईल हे नियर अबाउट 98.6 येते तुम्ही आन्सर काढून पहा 98.6 येऊन जाईल म्हणजे हे आन्सर जे हे कशामध्ये हे फॅरेनहाइट मध्ये आजचं तापमान कशामध्ये फॅरेनहाइट मध्ये पण जर तुम्हाला असं म्हटलं केल्विन मध्ये किती तर काहीच नाही आपलं ह्युमन बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट मध्ये हा जर फॉर्म्युला सॉल्व्ह केला तर नियर अबाउट 38.6 येते लिहूनच देतो सॉरी 98.6 काय पण फॅरेनहाइट आणि मला जर ह्युमन बॉडी टेम्परेचर केल्विन मध्ये काढायचं असेल तर केल्विन मध्ये काहीच नाही हा फॉर्म्युला काय 37 प्लस 273.15 नियर अबाउट 310 पर्यंत येईल तर 310.15 केल्विन म्हणजे बघा काय झालं तुम्ही जी बॉडी टेम्परेचर आहे डिग्री टू फॅरेनहाइट टू केल्विन कशामध्येही कन्वर्ट करू शकता हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा हे कन्वर्शन फॅक्टर आहे फॉर व्हॉट टेम्परेचर ओके सो व्हेरी सिम्पल टेम्परेचर हे आहे हे त्याचे दोन कन्वर्शन फॅक्टर लक्षात ठेवायचे आहे लास्ट फॅक्टर आहे पाचवा डेन्सिटी आता व्हॉट इज डेन्सिटी कशाची जर तुम्हाला डेन्सिटी काढायची असेल तर हा फॉर्म्युला सिंपल आहे मास अपॉन व्हॉल्यूम जर तुम्हाला कशाची कोणत्याही पदार्थाची डेन्सिटी काढायची असेल तर मास अपॉन व्हॉल्यूम शॉर्टकट मध्ये तुम्ही याला म्हणू शकता आता डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आता मास जे आहे तुम्हाला माहिती आहे मासचं जे एसआय युनिट आहे ते काय आहे केजी आणि व्हॉल्यूमचं जे एसआय युनिट आहे ते काय आहे मीटर क्यूब म्हणजेच डेन्सिटीचं युनिट काय झालं केजी पर मीटर क्यूब किंवा मग तुम्ही वेगळं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असेल ग्रॅम पर डेसिमीटर क्यूब असेल हेही वापरू शकता पण जनरली एसआय युनिट काय झालं डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन व्हॉल्यूम कोणत्याही पदार्थाचं मास घ्यायचं विथ रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम म्हणजे कसं हा पेन या पेनाचं जर मला डेन्सिटी काढायची असेल तर कशी काढणार पेनाची व्हॉल्यूम याचं मास किती आणि याचं मास डिवायडेड बाय याने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं ते म्हणजे याचं मास अपॉन व्हॉल्यूम काढलं म्हणजे याची काय आली डेन्सिटी सो व्हेरी सिम्पल आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं गॅसेस मध्ये सर्वात जास्त डेन्सिटी कोणाची आहे ऑक्सिजनची आहे म्हणून ऑक्सिजन बॉटम लेवलला किंवा अर्थ लेवलला किंवा अर्थच्या ग्राउंड फ्लोअरवर सर्वात जास्त सापडते ओके सो हे झाली डेन्सिटी हे त्याचं मास अपॉन व्हॉल्यूम हे त्याचे युनिट्स एसआय युनिट ओके ह्या झाल्या प्रॉपर्टीज आणि अबाउट युनिट्स ओके थँक्स